नमस्कार. मी सिद्धी सुहास नाईक. माझ्या चॅनलचं नाव आहे सिद्धीज ग्रामर हॅक्स. आजच्या व्हिडिओत आपण पाहूया तत्पुरुष समासाचे नय तत्पुरुष समास, उपपद किंवा कृदंत समास आणि अलुक तत्पुरुष समास. आता तत्पुरुष समासाचा दुसरा भाग आहे नय तत्पुरुष समास. त्याला नत्र तत्पुरुष समास सुद्धा म्हणतात. हा तर अतिशय सोपा असतो. नय म्हणजे नाही, निषेध दर्शवणारे सामासिक शब्द किंवा अभावदर्शक हे शब्द असतात. हे शब्द अन, न, ना, नी, बे, गैर या उपसर्गाने तयार होतात. आता इकडे बघा बाळांनो, अन्याय नाही अन्याय, अहिंसा नाही हिंसा, म्हणजे ह्या ज्या सर्व सामासिक शब्द आहेत ना, याच्यामध्ये नकारार्थी शब्दांचा उल्लेख झालेला आहे. तर अशा शब्दांना आपण काय म्हणतो? नत्र किंवा नय तत्पुरुष समास. पण इथे बघा, जराशी एक गोष्ट लक्षात घ्या. आता गैरहजर, बरोबर आहे. तुम्हाला मी अव्ययीभाव समासामध्ये पण गैरहजर हा शब्द मी तुम्हाला सांगितला. अव्ययीभाव समास म्हणजे काय? तर शब्दाच्या पुढे, एखाद्या नामाच्या पुढे उपसर्ग लागला तर त्याला आपण म्हणतो अव्ययीभाव समास. पण या सामासिक शब्दाचा समजा आपण असा विग्रह केला हजेरीशिवाय, तर तो अव्ययीभाव समासमध्ये जाईल. परंतु जर याचा विग्रह आपण असा केला हजर नसलेला, तर नकारार्थी शब्द याच्यामध्ये आला, तर याला आपण म्हणणार नय तत्पुरुष समास. बघा इथे असत्य, नय तत्पुरुष समास आपल्याला याला म्हणायचं आहे, तर याचा विग्रह कसा होणार? सत्य नसलेला. याच्यात नकारार्थी शब्दाचा उल्लेख होईल. परंतु ह्याला समजा आपल्याला आता जो नंतरचा मी शिकवणार आहे तुम्हाला, नय बहुव्रीही समास असं सुद्धा आपण म्हणू शकतो. कारण जर याची फोड आपण, विग्रह आपण याचा असा केला ज्यात सत्य नाही असे ते, त्याला आपण म्हणणार नय बहुव्रीही समास. परंतु पुढे तुम्हाला आता मी हे शिकवणार आहे. पण आता महत्त्वाचं तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे, तर ज्या शब्दाला अन, न, ना, नी, बे, गैर असे उपसर्ग लागतात आणि त्यांचा विग्रह अशा प्रकारे नकारार्थी आपण करतो, तेव्हा त्याला आपण नय तत्पुरुष समास म्हणतो. ह्याची अनेक उदाहरणं लक्षात ठेवा. दुसरा आहे तत्पुरुष समासाचा उपपद किंवा कृदंत तत्पुरुष समास. यात बघा, दुसरे पद मुख्य असून ते धातू साधित किंवा कृदंत असते. आता एक महत्त्वाची गोष्ट सांगते तुम्हाला मी. तत्पुरुष समास म्हटलं ना बाळांनो, की दुसरं पदच महत्त्वाचं असतं, हे लक्षात ठेवायचं आहे. अव्ययीभाव समास म्हटलं ना, की पहिलं पद महत्त्वाचं असतं. तत्पुरुष समासमध्ये दुसरं पद महत्त्वाचं असतं. आता याच्यामध्ये बघा, ज, स्त, कर, कार, द, ग हे उपसर्ग लागतात. परंतु जरी हे उपसर्ग लागले तरी सुद्धा ह्यांचे जेव्हा आपण विग्रह करतो ना, तेव्हा जसं बघा इथे ग्रंथकार, म्हणजे ह्याचा विग्रह केला ग्रंथ करणारा. आता करणारा, करणारा म्हणजे त्याने हे कार्य केलंय बाबा, ग्रंथाचं काम त्याने केलेलं आहे, केलेलं आहे. परंतु जरी ह्याचा क्रियापदासारखा जरी उल्लेख दिसला असला तरी सुद्धा याला क्रियापद म्हणून याचा वाक्यात उपयोग केला जात नाही. कारण याच्यामध्ये बघा, करणार, देणार, करणार असे शब्द, नारवाले शब्द येतात. उदाहरणार्थ इथे बघा, पटकन समजावून सांगते. बघा, क्रियापद म्हणून याचा वापर करता येत नाही. का ते सांगते बघा. कारण याच्यामध्ये धातू साधित जे शब्द असतात, म्हणजे धातू साधित म्हणजे काय ते आधी समजून घ्या. बघा, क्रियापद हे धातूपासून तयार होते. धातूपासून जो शब्द तयार होतो त्याला धातू साधित किंवा कृदंते असं म्हणतात. उदाहरणार्थ इकडे बघा, तुम्हाला लिही, बोल आणि पहा हे मूळ शब्द आहेत. त्याला फक्त काय लागले? ने, ने, ने. आता बघा, हे धातू साधित शब्द आहेत. म्हणजे हे जे शब्द आहेत ना, लिही, बोल, पहा, हे धातू साधित शब्द आहेत, जे क्रियापद आपल्याला वाटतात पण वाक्यात क्रियापद म्हणून वापरले जात नाहीत. चालणे म्हटलं की क्रियापद नाही आहेत. पण जर हेच आपण म्हणालो चालतो,
तर हे काय होणार आहे क्रियापद. मग लिहिणे, बोलणे, पाहणे, चालणे हे क्रियापद म्हणून वापरलं जात नाही. पण लिहितो, बोलतो, पाहतो, चालतो हे शब्द आपण क्रियापद म्हणून वापरतो. आता इकडे बघा पुन्हा येऊया. हत्तीचे चालणे मंद असते. आता हे मूळ धातू आहे चाल. आता ह्याला आपण एक शब्द म्हणतो, मूळ शब्द म्हणतो किंवा मूळ धातू म्हणतो. ठीक आहे. आता याला ने हा प्रत्यय लागला तर त्याचं होणार चालणे. आता बघा, आता त्याच प्रकारे बघा, चित्रकार चित्र काढतो याला क्रियापद म्हणणार. आपण याला काय म्हणणार? चित्रकार चित्र काढतो. बरोबर आहे. पण याला आपण काढतो याला आपण क्रियापद म्हणणार. पण हे वाक्य बघा बाळांनो, चित्र काढणारा चित्र काढतो. मग काढतो हे क्रियापद येणार की काढणारा हे क्रियापद येणार? अगदी बरोबर, काढतो हे क्रियापद येणार, काढणारा हे क्रियापद येत नाही. चित्र काढत असलेला किंवा असंही म्हटलं जातं चित्र काढत असलेला, तर असलेला हे सुद्धा क्रियापद येणार नाही. शेती करणारा क्रियापद बघा, याच्यामध्ये शेती करत असलेला, तर याला क्रियापदामध्ये पकडलं जाणार नाही. आणि असे जे शब्द, मूळ शब्द ज्याला ने लागून येतं किंवा तात लेला लागून येतं, त्या शब्दांना आपण क्रियापद म्हणणार नाही. तर या शब्दांना आपण, अशा शब्दांना जेव्हा आपण यांची फोड करतो आणि असा त्यांचा विग्रह होतो, त्यावेळेला अशा सामासिक शब्दांना आपण उपपद तत्पुरुष समास किंवा कृदंत तत्पुरुष समास असे म्हणतो. गोड खाऊ, गोड खाणारा, खाणारा, खाणारा हे क्रियापदमध्ये पकडलं जाणार नाही. हे प्रत्येक शब्द बाळांनो क्रियापदात पकडले जाणार नाही. आणि त्यावेळेला अशा सामासिक शब्दांना जेव्हा त्याचा विग्रह करून असे शब्द येतात पण त्यांना क्रियापदात पकडलं जात नाही, त्यांना आपण म्हणतो उपपद किंवा कृदंत तत्पुरुष समास. शेती करणारा, वारकरी वारी करणारा, सुखद सुख देणारा, आग लाव्या आग लावणारा, पंकज पंक म्हणजे चिखल, आणि ज म्हणजे जन्मणारा, म्हणजे चिखलात जन्मणारा तो पंकज म्हणजे ते कमळ. तर या पंकज कशामध्ये येणार? हे पंकज हा सामासिक शब्द उपपद कृदंत तत्पुरुष समासामध्ये येणार. यानंतरचं आपण बघूया अलुक तत्पुरुष समास. म्हणजे याच्यामध्ये जे शब्द असतात ते लोप पावत नाहीत. आता मी थोडक्यामध्ये मला हे सांगायचं असं आहे की अलुक तत्पुरुष समास आहे ना, जास्त तुम्ही त्याचा विचार करू नका. फक्त तुम्ही ना हे थोडेसे शब्द आहेत, युधिष्ठिर, पंकेरुह, सरसीच, कर्मणी प्रयोग, कर्तरी प्रयोग, अग्रेसर किंवा तोंडी लावणे, हे इतकेच महत्त्वाचे शब्द याच्यामध्ये येतात अलुक तत्पुरुष समासामध्ये, जे तुम्ही पाठच करून जा. यापैकी कोणताही शब्द आला तर तुम्ही अलुक तत्पुरुष समास लिहून टाकायचं आहे, कारण हे खूप कमी शब्द आहेत. माझा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा आणि माझ्या या चॅनलला, सिद्धीज ग्रामर हॅक्स या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.